Welcome back. Hope all of you had a great weekend with Ganesh Chaturthi celebrations. Yesterday, on the occasion of Radha Ashtami, I was invited by the Naik Bhatkar family in Karmali to celebrate a unique tradition that they follow. So they are the only family in Goa to celebrate Zayachi Puja at their very home. And what's more interesting is that they worship a 200-year-old Krishna Murti. So stay till the end of the video because we have one of the family members who's going to tell us more about this unique festival. करणकलेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै। नमस्कार, हांव प्रभाकर नाईक भटकार। आम्ही मूळ कुंकळ्याचे थंय ही कृष्णाची पूजा करताले। कालांतर ते सगळे जाण हांगासर आयले आणि आमचे जे ओरिजिनल घर कुंकळ्या आशिल्ले ते मोडून पडले। हांगा आयल्यानंतर तांकां जी पूजा करपाची आशिल्ली ती मूर्ती मेळना जाली, म्हणून तांच्यांनी हुबेहूब एक रिप्लिका मूर्ती तयार केली आणि ती त्या मूर्तीची पूजा करपाक लागली। पूजा करता करता ही जी अष्टमीची पूजा जी 200 वर्सां पयलीं कुंकळ्या जाताली ती करतले जाल्यार मूर्ती ना जाली, म्हणून ते तांच्यांनी ठरयलें की ही रिप्लिका मूर्ती केली, त्या मूर्तीची आमी पूजा करतली। पूजेच्या साधारण 3-4 दिसां पयलीं एक जाणट्याच्या स्वप्नांत ती आयली आणि तिने सांगलें आपूण कुंकळ्या अमक्या अमक्या ठिकाणी आसा, जरी घर पडला तरी तुम्ही या आणि आपल्याक व्हरा आणि ह्या मूर्तीची पूजा करपाची ना। तशें असल्या कारणान हे सगळे आमचे जाणटे लोक थंय कुंकळ्या गेले आणि तांच्यांनी ती खोदकाम करून मूर्ती काढली। आश्चर्याची गोष्ट अशी की ती मूर्ती पाटाचेर हुबेहूब उभी आशिल्ली, तशीच काय नॉट इवन सिंगल स्क्रॅच, आणि अख्खें घर कोसळलेलें। सो तांच्यांनी ती मूर्ती घेऊन हांगा करमय आयले। तर करमय त्या कुंकळ्याच्या गावाचे लोक आसा तांच्यांनी सांगलें की आमी ह्या मूर्तीचे प्रोसेशन काडटा एव्हरी इयर, तेन्ना तुम्ही ही मूर्ती आमकां हाडून दिवंक जाय। आणि ते तशें येवन ती मूर्ती व्हरताले। ती मूर्ती जेन्ना आमचे पुर्वज येवन करमय घेवन आयले तेन्ना तांच्यांनी सांगणें करून घेतलें की गणपती जंय पुजता थंयच आमी अष्टमी, ही जी अष्टमी येता त्या अष्टमीची आमी तुजी पूजा करतले। सो ताका लागून नाईक भटकार फॅमिली आमी आतां करमय स्थायीक जाल्ल्या पासून लास्ट 150 वर्सां गणपती आमचो 1.5 दिसूच करता आणि ही अष्टमी आसा त्या दिसा आमी अष्टमीची पूजा करता। ही अष्टमीची पूजा 2 तरेन जाता, एक जाता महाप्रसाद आणि दुसरी जाता महापूजा। ही महापूजा म्हणजे जायांची पूजा। ह्यो जायो लोक आपली मनोकामना पूर्ण जावची म्हणून गांवचे लोक, आमचे सोयरे, आमचे मित्र आपतेश जे कोण बरे मागपी आसा ते जायो आंगयता आणि तांची मनोकामना पूर्ण जाली काय त्यो जायो आमकां अर्पण करपाक पयशे धाडून दिता। सो त्या प्रमाणे आमी जो जायो हाडटा आणि रातची जायांची पूजा करता। दनपारां पयलीं आमच्या हांगासर एक पुरोहीत येतालो आणि तो रांदतालो आणि ते जेवण महानिवेद करतालो। कालांतरान ते आतां बंद जालें आणि आमचीच सगळी घरची लोक रांदता आणि दनपारां महानिवेद करता। दोन्ही मूर्तींची पूजा दनपारां जाता आणि रातची आमी जायांचे मखर सजयता। ज्या कोणे जायो धाडल्या तांचे जायो पावन करून घे म्हणून सांगता आणि मखर सजयता आणि आमी रातची 9 परत पूजा करता जायांची। ही जायांची पूजा करतकच सगळे प्रसाद वाटता आणि सगळे जाण आपापल्या घरा वता। हांव ह्या माध्यमांतून सांगूंक सोदता सगळ्या गोंयकारांक की सगळ्यांनी फुडल्या वर्सा गोंयान आमच्या जरूर पुजेक येवचे आणि पळोवची ही खास जायांची पूजा, जी घरान कोणाच्याच घरान जायना, देवळा सगळ्यांनी जाता। ही पूजा आमच्या नाईक भटकार फॅमिलीन करमळी जाता, तेन्ना मुजरत सगळ्यांनी येवन आमची पूजा पळोवची। देव बरें करूं।